ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर रविराज आता जेव्हा नागराजवर लक्ष ठेवणार आहे तेव्हा नागराज आणि प्रियाचं जे काही गुपित आहे ते आता रविराज कशा पद्धतीने शोधून काढतील। त्यासोबत सायलीला आता कल्पनाने स्वीकारलेलं आहे, पण त्यानंतर सुद्धा पुढे काय नवीन ट्विस्ट येईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर या भागामध्ये आपण तेच सगळं पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया। जेव्हा सुमनच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ पाहिलेला असतो जो नागराज आणि महिपतचा असतो, ज्यामध्ये नागराज आणि महिपतने त्यांच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची जी काही कबुली दिलेली असते, तो व्हिडिओ तर आता अर्जुन आणि रविराजांना समजलेला असतो आणि त्यामुळेच आता सगळेजण त्याच विचारात असतात की ही लोक कोणत्या थराला जाऊन काय काय करून बसलेले आहेत। म्हणजे स्वतःचा सक्का भाऊ जो आहे तो सुद्धा आपल्या पाठीत खंजीर खुपसतो। ही गोष्ट जेव्हा आता रविराजांना कळते तेव्हा रविराज खरं तर खूप मोठ्या धक्क्यात असतात। रविराज विचार करतात की मी स्वप्नातही विचार केला नव्हता की नागराज असं सगळं काही करेल। कडे सुमनलाही आता जे रविराज असतात ते सावरतात, तर सुमनला सांगत असतात की बघ आता ही आपल्याला गोष्ट कळली आहे, पण याबद्दल तू काही सुद्धा आता नागराज समोर बोलू नकोस, कारण आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचं आहे ते व्यवस्थित करायचं आहे। नागराज समोर जर आपण आता सगळ्या गोष्टी बोलत बसलो तर सगळ्या काही गोष्टींचा त्याला खुलासा होईल आणि तो ज्या काही चुका करणार आहे त्या पुढे जाऊन करणार नाही। आपल्याला ह्यांचं काय सत्य आहे ते तर शोधून काढायलाच हवं। सुमनला आता रविराज आणि प्रतिमा खूप समजावतात, कारण सुमनला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रविराज भाऊजी जे आहेत म्हणजे सुमनचे ते आतापर्यंत नागराज आणि सुमनला व्यवस्थितपणे सांभाळत आहेत। जो नागराज आहे तो काही कामधंदे करत नसला तरी सुद्धा रविराजांमुळे घर चालत होतं हे सुद्धा सुमनला माहिती आहे आणि त्यामुळे सुमन विचार करते की भाऊजी आम्हाला किती विचारतात, किती विचारपूस करतात, तरी सुद्धा यांनी ही सगळी काही कर्तृत्व केलेली आहेत आणि ह्यांना तर शिक्षा व्हायलाच हवी, यांना वटणीवर आणायला हवं आणि त्यासाठी आता हे सगळं काही त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच आता सुमनसुद्धा अर्जुन आणि त्यासोबत रविराजांना साथ द्यायचं ठरवते। तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनने ज्या पद्धतीने प्रियाला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं, त्यामुळे प्रिया तर घाबरलेली असते। प्रियाने आता थातूरमातूर उत्तरं दिलेली असतात की त्या गोळ्या वगैरे मी काही चेंज केलेला नाही, पण प्रिया जी आहे तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये कोण आहे ते, कारण नागराज आणि प्रिया हे दोघंही मिळून ही गडबड करायचे का तर प्रतिमाची स्मृती यायला नको। तर दुसरीकडे आता प्रिया विचार करते की या सगळ्यामध्ये बळीचा बकरा दरवेळेला मीच बनते, एकतर या साक्षीमुळे मी इतका त्रास सहन केलाय आणि आता पुन्हा प्रतिमाला काही झालं तर सायली आणि अर्जुन मला सोडणार नाहीत, पण हे सगळं त्या नागोबाने केलंय आणि हा नागोबा नामानिराळा राहिलाय असा विचार प्रिया करते आणि प्रियानं तातडीने नागोबाला कॉल केलेला असतो आणि त्याला सांगत असते की तू काही कर पण मला हॉस्पिटलमध्ये भेटायला ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं देखील प्रियानं आता नागोबाला सांगितलेलं असतं। त्यावर नागोबा म्हणत असतो की तुझं आता माझ्याकडे काय काम आणि तिथे काय अश्विन नाही आहे का, तू मला भेटायला बोलवतेस ते। त्यावर ती म्हणते की नाही अश्विन, म्हणूनच सांगते लवकर मला भेटायला या, मला तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे असं देखील प्रिया जी आहे ती आता नागोबाला म्हणते। तर नागोबा फोन ठेवतो। तर दुसरीकडे आता नागोबा जो आहे तो बाहेर जायला निघालेला असतो। आधी सुमन आणि त्याचसोबत इथे रविराज त्याच्यावर नजर ठेवून असतात। नागोबा आता जेव्हा बाहेर जायला निघतो तेव्हा रविराज त्याला विचारतात काय रे कुठे चालला आहेस, तर आता नागोबा सांगू लागतो की काही नाही, जरा बाहेर असंच काम होतं त्यासाठी चाललेलो आहे असं तो आता थातूरमातूर उत्तर देत असतो। तर सुमन आणि रविराज डोळ्यांनी इशारा करत असतात, त्यांना तर आता कळलेलं असतं की हा नेमका कुठे चाललेला आहे ते, त्यामुळे आता दोघंही जण त्याच्याकडे पाहत असतात। तर सुमन ही नागराजला
त्याला म्हणत असते की अहो जरा खाऊन तरी जा, असेच कुठे बाहेर निघाला. ती अगदी काळजीने त्याला विचारपूस करत म्हणत असते. पण त्याच वेळेला आता नागराज म्हणत असतो की नाही ग, मला काहीच आता नकोय, माझं पोट भरले, मला अर्जंटमध्ये बाहेर जायचं आहे, जर थांबलो ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, मी जाऊन येतो. आणि असं बोलून आता नागोबा जो आहे तो घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे आता प्रियाला नागोबा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेला असतो. प्रियाला तो म्हणतो की काय झालं आहे, एकतर स्वतः तर अडकलीस आणि वर मला सुद्धा अडकवायला बघतेस का, कशाला भेटायला मला बोलवलंस. त्यावर प्रिया म्हणते अहो तुम्ही जे काही केले ते सगळं मला भोगायला लागते. त्यावर नागोबा म्हणतो मी काय केले आता. नागोबा आता खूप जास्त वैतागलेला असतो. तो प्रियाला म्हणतो की उगाच आहे ना तू अडकलीस आणि या सगळ्यामध्ये मलाही अडकवायचा प्रयत्न करू नकोस. तर नागोबाला प्रिया म्हणत असते की प्रतिमाला ज्या काही गोळ्या देत होतात त्या आता कळलेल्या आहेत ना की गोळ्या चुकीच्या दिल्या जात आहेत. मग या सगळ्यामध्ये काय मी एकटी होती का, तुम्ही सुद्धा सामील होतात ना माझ्यासोबत. मग आता हे सगळे आरोप मी का सहन करू. इथे येऊन दोघांनी मला धमकी दिली आहे, दोघं नवरा बायको इथे येऊन मला सांगून गेलेत की जर प्रतिमाला काही झालं तर तुला डायरेक्ट आम्ही फासावर लटकवू, ढगात पाठवू. मग हे सगळं काय मी एकटीने केलंय का. मी तुमचं जर नाव सांगितलं ना तर तुम्ही सुद्धा 12च्या भावात जाल, एवढं लक्षात ठेवा. असं प्रिया नागोबाला धमकी देतच बोलत असते. त्यावर जो नागोबा आहे तो म्हणत असतो की मला माहिती आहे ज्या काही घटना झाल्या आहेत त्या, पण थांब ना आपण बघूया ना काय ते. पण तू काळजी करू नको, कारण माझं ना महिपत शेठसोबत बोलणं झालेलं आहे. महिपतने मला सांगितलेलं आहे की जेव्हा प्रतिमाला काही क्षण आठवायला लागतील तेव्हा मात्र त्या प्रतिमाला आम्ही जिवंत सोडणार नाहीये, तिला जीवानिशी आम्ही मारून टाकणार आहे. त्यावर प्रिया अजूनच घाबरते. प्रियाला कळून चुकतं जर प्रतिमाला कोणी काय मारलं तर त्यावर सुद्धा माझा शिक्कामोर्तब होईल की मीच सगळं केलेलं आहे. त्यामुळे आता प्रिया घाबरलेली असते आणि प्रिया नागराजला म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय विचार करताय, तुम्ही काही करा पण दुसरा विचार करा, असं सगळं करू नका. ऑलरेडी मी या सगळ्यामध्ये अडकलेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे मीच या सगळ्यामध्ये अडकणार आहे, हे कळतंय का तुला, असं देखील ती नागोबाला म्हणत असते. तर दुसरीकडे आता रविराजांनी अर्जुनला कॉल केलेला असतो आणि अर्जुनला रविराज म्हणत असतात की आत्ताच नागराज जो आहे तो बाहेर पडला आहे, मी त्याचा पाठलाग करायला चाललो आहे. तर रविराजांना हे सगळं काही अर्जुनला सांगावंसं वाटतं, कारण अर्जुन आणि रविराजांनी मिळून हे प्लॅनिंग केलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो की सिनियर तुम्हाला काही गरज लागली तर मला नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आता रविराज जे आहे ते आता लगेचच घराबाहेर पडतात आणि जेव्हा रविराज घराबाहेर पडतात तेव्हा ते आता नागोबाच्या मागे आलेले असतात. आणि नागोबाच्या मागे आल्यानंतर ते बघतात तर काय, हा नागोबा जो आहे तो प्रियाला भेटायला गेलेला आहे आणि प्रिया आणि त्यांच्यामध्ये जे काही डिस्कशन झालेलं असतं ते सगळं काही आता रविराजांनी ऐकलेलं असतं. त्यामुळे रविराजांना हे सगळं ऐकून धक्काच बसतो. म्हणजे या सगळ्यामध्ये महिपत म्हणजे ह्या तिघांचं मिळून प्लॅनिंग आहे, म्हणजे आधीपासूनच माझी फसवणूक होते असं देखील रविराज विचार करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता कुसुमने विचारपूस केलेली असते की अर्जुनकडे की काही तपास लागला आहे का, म्हणजेच मला जरा नीट सांग की सायलीचे आई बाबा कोण आहेत, याबद्दल काही कळलं आहे का. अर्जुन म्हणतो की नाही, मी बऱ्याचदा सायलीला विचारायचा प्रयत्न केला आहे पण अजूनही गोष्टी व्यवस्थित क्लिअर होत नाही आहे, कारण तिला जेव्हा भूतकाळातल्या गोष्टी मी विचारतोय ना तेव्हा तिला खूप जास्त त्रास होतोय आणि तिला त्रास झाला की मलाही कसं तरी वाटतं. तर दुसरीकडे आता गणपती उत्सवाची तयारीसुद्धा घरात खूप छान पद्धतीनं सायलीने केलेली असते. सुद्धा आता प्रतिमासोबत सुभेदारांकडेच राहायला आलेली असते, कारण नागराजचं जे वागणं असतं ते कुठेतरी जे आहे ते आता तिला आवडत नसतं आणि म्हणूनच प्रतिमा तिला सहारा देते, प्रतिमा तिची काळजी करते, म्हणून ती आता इथे आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता अस्मिताने सायलीला म्हटलेलं असतं की तू काय एवढं सगळं करतेस, तुझा काय अधिकार आहे ही पूजा वगैरे करायचा. तेवढ्यातच तिथे आता कल्पना येते आणि कल्पना म्हणते की तिलाच ही पूजा करायला मी देणार आहे, कारण ती या घरची मोठी सून आहे आणि मोठ्या सुनेचं कर्तव्य तिने पार पाडायलाच हवं आणि सायलीस या बाप्पाची पूजा करेल आणि ती सुद्धा जोडीनं, असं देखील आता कल्पना जी आहे ती म्हणते. तेव्हा कल्पनाकडे सगळीच जण आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. म्हणजेच अस्मिता, प्रतिमा, प्रताप आणि त्याचसोबत अर्जुन या चौघांचाही प्लॅन आता फायनली सक्सेस झालेला असतो. पण ज्या वेळेला आता इकडे मात्र कल्पनाने सायलीला आपली सून म्हणून स्वीकारलेलं असताना तेव्हा मात्र अश्विनचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. सायलीची आणि अर्जुनची जी काही गाठ असते ती सुद्धा कल्पनाने बांधलेली असते आणि त्या दोघांनाही जोडीने पूजा करायला सांगितलेलं असतं. सायलीच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू येतात.
तिची आई तिला पुन्हा एकदा मिळालेली असते आणि त्यामुळेच ती खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे आता अर्जुनही आहे तो विचार करतो की आता मलाही शांत राहायला नको, कारण एक मिशन तर मी सक्सेस केलं, म्हणजेच कल्पना आणि सायलीचं नातं पुन्हा मी पूर्ववत केलं. पण आता नाही, आता काही झालं तरी सायलीच्या आईवडिलांना मला शोधायला हवं, सायलीला तिच्या आईवडिलांचंही प्रेम मिळायला हवं, जसं तिला आता आपल्या आईचं मिळतंय तसंच. तर इकडे आता जो अश्विन असतो ना, ते हे सगळं काही पाहतो, त्याला तर खूप मोठा धक्काच बसतो, कारण अश्विनला ज्या गोष्टी नको असतात त्याच गोष्टी घरात घडत असतात. कारण त्याच्या बायकोला तर आता घरात काडी मात्र ही किंमत नसते, पण इकडे मात्र ज्या काही घटना समोर घडत असतात त्यामुळे मात्र तो आता खूपच जास्त बेचैन झालेला असतो आणि त्याला कळतच नसतं. तर इकडे आता सायली जी आहे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. पूजा वगैरे झाल्यानंतर सायलीला आता कल्पना जी आहे ती सुभेदारांचा लाख मोलाचा दागिना सुद्धा देते. तेव्हा आता सायलीचे डोळे पुन्हा एकदा पाणावतात. तर इथे प्रतिमा सुद्धा असते आणि प्रतिमा सुद्धा सायलीला जवळ घेते आणि सायलीचं एकदम तोंड भरून कौतुक करत असते. तर दुसरीकडे मात्र सायलीचे डोळे पाणावलेले असताना सायली आता म्हणत असते की आज या गणेशोत्सवामध्ये मला माझ्या 2 आई भेटलेल्या आहेत. एक प्रतिमा आत्या, हिला सुद्धा मी आजपासून आईच मानणार आहे, कारण तिने सुद्धा माझ्यावर मनापासून प्रेम केलं, जशा माझ्या कल्पना आई करतात. कल्पना आई सुद्धा आज मला नव्याने भेटल्या, म्हणूनच आजपासून माझ्या ह्या दोन्ही आई आहेत, असं देखील सायली आता कल्पना आणि त्यासोबत प्रतिमाला जवळ घेत बोलत असते. तर आता सायलीचे डोळे अगदीच भरून आलेले असतात. तर प्रतिमाला सुद्धा खूप छान वाटत असतं की सायलीनं आपल्याला आई असा मान दिलेला आहे, तिने आपल्याला आई म्हणून स्वीकारलं, हे प्रतिमासाठी सुद्धा खूप मोठं असतं. कारण तन्वी जी आहे ती मुलगी असून नेहमीच काही ना काही कुरघोड्या करायची, आपली मेमरी पुन्हा येऊ नये यासाठी सुद्धा तन्वीने बरेच प्रयत्न केले, हे सुद्धा आता प्रतिमाला माहिती आहे. आणि इथं सायली जी आहे ती सगळ्यांची मनं जपते, सगळ्यांना सांभाळते आणि ती आपल्याला आई म्हणून हाक मारते, ही गोष्ट प्रतिमासाठी खूप मौल्यवान असते. त्यामुळे आता प्रतिमाला सुद्धा तिने आई हाक मारल्यानंतर खूप छान वाटतं. फायनली सायलीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. तिला आता एक नाही तर 2 आई मिळालेल्या असतात, पण तिची खरी आई तिला अजूनही मिळालेली नसते, याचं दुःख कुठेतरी मनात असतं. पण त्याचं काही तिला आता सध्या तरी वाटत नसतं, कारण तिला जे काही हवं होतं म्हणजेच कल्पनाचं प्रेम, कल्पना तिला इतके दिवस स्वीकारत नव्हती, तिला टाळत होती. पण आता कल्पना स्वतःहून इतकी तिच्या जवळ आलेली आहे, तिला सूट म्हणून स्वीकारलेलं आहे. हे जे काही सुरू आहे हे ती शब्दात मांडू शकत नसते. त्यामुळे आता कल्पनासुद्धा सायलीला इतकं प्रेम करत असते की अर्जुनसुद्धा एकदम भारावून जातो. तर रूममध्ये गेल्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते की आजचा दिवस जो आहे ना तो मी कधीही विसरणार नाही. आज अक्षरशः असं मला वाटत होतं की मला स्वप्न पडले की काय, पण नंतर मी स्वतःला चिमटा काढला आणि तेव्हा मी सत्यात आले आणि मला कळलं की नाही, हे सगळं काही खरंच होतंय आणि माझ्या समोर या घटना घडतायत. मला ना खूपच भरून आलं होतं आज जेव्हा आईने मला स्वीकारलं, आईने मला सांगितलं की त्यांनी मला स्वीकारलं आहे, म्हणूनच आज मला खूप जास्त आनंद झाला आहे, असं देखील आता इथे असणारी ही सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो मग मी आणलं की नाही तुम्हा दोघांना एकत्र. तर सायली म्हणते यामध्ये तुमचं काय हो, आईने मला स्वतःहून एक्सेप्ट केले. पण त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तो म्हणतो की खरं तर या सगळ्यामध्ये ना आम्ही प्लॅनिंग केलं होतं आणि तुम्हा दोघींना जवळ आणलं. त्यावर सायली म्हणते कसलं प्लॅनिंग, कशाचं. तर आता अर्जुन सांगतो की अस्मिताताई तुला इतकं काय काय बोलत होती ना, ते सगळं आमच्या प्लॅनिंगचा भाग होता. म्हणजेच बाबा, त्यासोबत प्रतिमा आत्या आणि अस्मिता ह्या तिघांचंही आमचं एकत्र प्लॅनिंग होतं आणि तुला मुद्दामून त्या कल्पनासमोर, आईसमोर जे आहे ते वाईट ठरवायचं, जेणेकरून आईला तुझी किंमत कळेल आणि हे फायनली आमचं प्लॅनिंग सक्सेस झालं, असं देखील जी आहे ती आता सायली जी आहे ती म्हणत असते. आता अर्जुन ठरवतो की सायलीला
कल्पनाचं तर प्रेम मिळालं म्हणजे आपल्या आईचं, त्याचसोबत प्रतिमाला सुद्धा तिनं आई म्हणून स्वीकारले. पण सायलीची खरी आई बाबा त्याचीसुद्धा आपल्याला पडताळणी करायला हवी ना. म्हणजे सायलीच्या खऱ्या आईबाबांचं प्रेमसुद्धा सायलीला मिळायला हवं आणि त्याचा शोध मला काही झालं तरी घ्यायला लागेल. पण तो कसा, असा विचार आता अर्जुन करत असतो. आणि त्याच वेळेला तो आता जास्त दिवस थांबायचा नाही, आपण या सगळ्याचा शोध आश्रमातच जाऊन घ्यावा असा तो ठरवतो. कारण मधुभाऊ ज्या आहेत त्या प्रत्येक गोष्टींची आठवण ठेवायच्या, प्रत्येक गोष्टी नमूद करून ठेवायच्या. मग या सगळ्या गोष्टीसुद्धा नक्कीच त्यांनी नमूद केलेल्या असतील कुठेतरी सायलीच्या आईबाबांबद्दल किंवा सायलीच्या भूतकाळाबद्दल त्यांच्याकडे असणार आहे. ते आश्रमात जाऊनच आपल्याला शोधावं लागेल असं अर्जुन मनाशीच ठरवतो. आणि तो लगेचच दुसऱ्या दिवशी आश्रमात जायचं ठरवतो. आश्रमात गेल्यानंतर आता अर्जुन इकडे तिकडे सगळ्याची पडताळणी करतो आणि त्याच वेळेला आता जिथे गाठोडी ठेवलेली असतात ना ते कपाट उघडून पाहतो. त्या कपाटामध्ये सगळ्या मुलांची गाठोडी असतात, कारण प्रत्येक गाठोड्यावर नावं लिहिलेली असतात. आणि ती सगळी गाठोडं जेव्हा आता बघितली जातात ना तेव्हा मात्र सगळ्या ज्या आश्रमातील मुलं असतात त्यांची सगळी गाठोडी असतात, पण तिथं सायली आणि तन्वी या दोघींचीही गाठोडी नसतात. जेव्हा या दोघींची गाठोडी नसतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करतो की इथे तर सगळ्यांची गाठोडी आहेत, मग सायली आणि तन्वी या दोघींचं गाठोडं कुठे गेलं तो विचार करत असतो. त्यामुळेच आता त्याला समजत नसतं की ही दोन गाठोडी कुठे गेली. आता अर्जुन त्या दोन्ही गाठोड्यांचा शोध घेऊन सत्य समोर आणेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.